नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर अजय कोठारी. मी संचेती हॉस्पिटल येथे स्पाइन स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे. आजचा टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे. मलाही त्याच्यासाठी फार रिसर्च करायला लागलं आणि तो टॉपिक आहे विटॅमिन डी डेफिशियन्सी. विटॅमिन डी ह्याला सनशाईन विटॅमिन असं बोललं जातं. इट इज अ फॅट सोल्युबल विटॅमिन. फॅट सोल्युबल विटॅमिन म्हणजे काय? तर विटॅमिन ए, डी, ई आणि विटॅमिन के हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहेत. तर हे जे विटॅमिन्स आहेत ते आपल्या बॉडीमध्ये फॅट फूड ह्याच्या मदतीने अब्सॉर्ब केले जातात आणि मग हे विटॅमिन डी लिव्हरमध्ये स्टोअर केलं जातं. जेव्हा शरीराला गरज पडते तेव्हा हे विटॅमिन डी किडनीमध्ये ट्रान्सफर होऊन त्याचं ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी तयार केलं जातं आणि नंतर ते आपल्या ब्लडमध्ये रिलीज केलं जातं फॉर यूज. विटॅमिन डी चे दोन प्रकार असतात, विटॅमिन D2 आणि विटॅमिन D3. विटॅमिन D2 इज कॉल्ड अर्गोकॅल्सिफेरॉल. द मेन सोर्स ऑफ विटॅमिन D2 इज प्लांट फूड, मेनली मशरूम. विटॅमिन D3 इज अ ॲक्टिव्ह फॉर्म ऑफ विटॅमिन डी. आपण जे ब्लड टेस्ट करतो ते विटॅमिन D3 चेक करतो. द मेन सोर्स ऑफ विटॅमिन डी इज ॲनिमल बेस्ड फूड. पण जर आपल्याला नॅचरली विटॅमिन डी हवं आहे तर आपल्याला जर अर्ली मॉर्निंग सनलाईटमध्ये आपण जर उभे राहिलो तर आपल्या स्किनच्या खाली जे कोलेस्ट्रॉल आहे आणि जेव्हा सनलाईट त्याच्यावरती पडतं ते अल्ट्राव्हायोलेट रेज या कोलेस्ट्रॉलला विटॅमिन डी मध्ये कन्वर्ट करायला मदत करतात. तर वी आर ब्लेस्ड टू बी इन अ कंट्री लाईक इंडिया जिथे 12ही महिने आपल्याला सनलाईट एक्सपोजर मिळतो. आता किती वेळ उन्हात बसलं पाहिजे? तर ह्याचं उत्तर आहे की तुमचं वर्ण कसं आहे, तुमचा कलर कसा आहे. तर इट इज सीन की जे व्हाईट कॉम्प्लेक्शनची लोकं आहेत त्यांना एक 15 ते 20 मिनटं जरी सकाळचं सनलाईट एक्सपोजर मिळालं तरी ते पुरेसं आहे. पण ज्यांचा कलर डार्क आहे, कॉम्प्लेक्शन डार्क आहे, अशा लोकांना 1 तास तरी विटॅमिन डी एक्सपोजर मिळालं पाहिजे. आणि मेजॉरिटी ऑफ द इंडियन्स दे हॅव गॉट व्हिटिश कॉम्प्लेक्शन. तर आपल्यासाठी साधारणतः 45 मिनटं ते 1 तास तरी आपण उन्हात बसलं पाहिजे. आता होतं काय, जर उन्हात जातो तर पूर्ण कपडे घालतो, सनस्क्रीन लावतो, गॉगल लावून उन्हात जातो, मग त्याचा काही उपयोग नाही. जसं फॉरेनची लोक सन बाथ घेतात तसा तो कल्चर, म्हणजे आपण उन्हात मिनिमम कपडे घालून जर बसलो तर बॉडी सरफेस एरियावरती जास्ती सनरेजचं एक्सपोजर होईल आणि आपल्या शरीराला विटॅमिन डीचं प्रोडक्शन तेवढ्यात जास्ती प्रमाणात मिळेल. नाव द नेक्स्ट थिंग की विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे काय सिम्पटम्स होऊ शकतात. सर्वप्रथम हाडांची ठिसूळता. आपण जर आपल्या शरीरात कितीही कॅल्शियम घेतलं, समजा तुम्ही रोज 1 लिटर दूध प्यालात, पनीर खाल्लं, सोयाबीन खाल्लं, टोफू खाल्लं, अंडी खाल्ली, पण ते कॅल्शियम पोटामध्ये अब्झॉर्ब करायचं काम हे विटॅमिन डीचं आहे. आणि विटॅमिन डी ते कॅल्शियम अब्झॉर्ब करून हाडांमध्ये डिपॉझिट करायचं काम करतं. आणि त्याच्यामुळे द मेन रोल ऑफ विटॅमिन डी इज फॉर कॅल्शियम अँड फॉस्फरस मेटाबॉलिझम. आता विटॅमिन डी जर डेफिशियंट असेल तर तुमची हाडं ठिसूळ असणार अँड यू आर ॲट अ व्हेरी हाय रिस्क ऑफ फ्रॅक्चर्स. आणि जर फ्रॅक्चर झालं ते जुळायला पण फार वेळ लागतो. सेकंड इम्पॉर्टंट सिम्पटम इज यू फील टायर्ड. तुम्हाला कमजोरी वाटते, लेथार्जी वाटते, यू फील एकदम लॅक ऑफ डुईंग एनी ॲक्टिव्हिटी. म्हणजे आपल्याला जे उत्स्फूर्तता लागते, जी इन्स्टंट काम करण्याची वृत्ती लागते, ती ह्या विटॅमिन डी डेफिशियन्सीमुळे कमी होते आणि अ पर्सन बिकम्स लेथार्जिक. थर्ड इम्पॉर्टंट थिंग इज आपल्या इम्युन सिस्टीममध्ये त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे. कोविडने आपल्याला हे दाखवलं की विटॅमिन डी, विटॅमिन B12 हे सगळे एकदम लाईमलाईटमध्ये आले. तर आपली प्रतिकारशक्ती जर वाढवायची असेल तर विटॅमिन डी हे चांगल्या प्रमाणात पाहिजे. डायबिटीज, कॅन्सर, गॅस्ट्रोइंटेस्टिनल प्रॉब्लेम्स, डोळ्याचे प्रॉब्लेम्स, यू नेम अ सिस्टीम अँड विटॅमिन डी इज रिलेटेड टू इट. आजकाल कॅन्सरच्या रिसर्चमध्ये विटॅमिन डी बद्दल बरंच बोललं जात आहे. नॉर्मल लेवल्स काय आहेत विटॅमिन डीच्या? 30 नॅनोग्राम पर ml ही एक नॉर्मल लेवल मानली जाते आणि 30 to 100 नॅनोग्राम पर ml ही एक नॉर्मल लेवल मानली जाते. बिलो 20
इज डेफिशियन्सी आणि बिटवीन 20 to 30 इज इनॲडिक्वेसी, म्हणजे बॉर्डरलाईन कमतरता. आता मी म्हटलं ह्याचे सोर्सेस काय, तर व्हिटॅमिन डीचे नॉर्मल सोर्स इज सनलाईट, जे आपल्याला इझिली अवेलेबल आहे, आणि सकाळचं बिटवीन 7 to 10 AM मधलं जर सनलाईट आपण घेऊ शकलो तर ते सर्वोत्तम. ॲनिमल बेस्ड फूड्स, एग्स, मीट हे त्याचा एक सोर्स आहे. ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, मिल्क प्रोडक्ट्स, सोयाबीन, हाय प्रोटीन डाएट, ड्राय फ्रूट्स ह्याच्यामध्ये पण व्हिटॅमिन डी चांगल्या मात्रामध्ये बघायला मिळते. डेली रिक्वायरमेंट किती आहे व्हिटॅमिन डीची, तर 10,000 to 20,000 इंटरनॅशनल युनिट्स ही डेली रिक्वायरमेंट आहे व्हिटॅमिन डीची. पण असं बोललं जातं की जर 100 रस्त्यावरच्या लोकांचं व्हिटॅमिन डी चेक केलं तर 80% लोकांचं व्हिटॅमिन डी कमी येईल. त्याच्यामुळे वी रेकमेंड 20,000 इंटरनॅशनल युनिट्स पर डे हे घेतलं पाहिजे. जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल तर 60,000 युनिट्सची एक कॅप्सूल मिळते. आजकाल ओरल सोल्युशन पण मिळतात. त्याच्यामध्ये वीकली वन्स हा एक डोस असतो. असं एक 12 आठवड्यापर्यंत घ्यायचं आणि नंतर वन्स अ मंथ हे मेंटेनन्स डोसवरती ठेवायला लागतो. जर फारच सिव्हिअर डेफिशियन्सी असेल तर व्हिटॅमिन डीचे इंजेक्शन्स येतात जे इंट्रामस्क्युलर घेतले जातात, किंवा व्हिटॅमिन डीची एक 6 लाख युनिटचं ओरल सस्पेन्शन पण आलं आहे, ते आपण घेऊ शकतो. पण कृपा करून आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच हे डोसेस घ्यावेत. हे मी एक जनरल इन्फॉर्मेशन करता आपल्याशी शेअर करत आहे. तर मित्रांनो, व्हिटॅमिन डी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट व्हिटॅमिन, आणि गेल्या 5 वर्षात ह्याचं महत्त्व वाढतच चाललं आहे. प्रत्येक आजाराशी, वेदर इट इज बोन्स, वेदर इट इज हार्ट, वेदर इट इज आय, वेदर इट इज गॅस्ट्रोइंटेस्टाइनल सिम्पटम्स, वेदर इट इज कॅन्सर, वेदर इट इज इनफर्टिलिटी, प्रत्येकाशी व्हिटॅमिन डीची जोड केली जात आहे. आणि त्यामुळे मी कायम म्हणतो की प्रिव्हेन्शन इज द बेस्ट क्युअर. सकाळी उठून 1 तास ओपन ग्राउंडमध्ये वॉक करायला पाहिजे, मैदानी खेळ खेळायला पाहिजेत, आहार चांगला घ्यायला पाहिजे, 7 तास झोप काढायला पाहिजे, वॉटर इनटेक चांगला पाहिजे, म्हणजे आपण आपलं चांगलं शरीर मेंटेन करू शकतो. आणि आपण जे सकाळबरोबर हे इनिशिएटिव्ह केलं आहे त्यामध्ये आम्ही बरेचसे असे चांगले एपिसोड्स, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क काय आहे, व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी कशामुळे होते, आपण कोणते योगा केल्याने आपले मणक्याचे आरोग्य चांगले राहणार आहे, मणक्याची शरीररचना काय आहे, पेन ब्लॉक थेरपी काय आहे, हे सगळे चांगले टॉपिक्स आपण यामध्ये कव्हर केले आहेत. आणि आपण त्याच्यामधनं जाऊन ही नक्कीच माहिती घेऊ शकता. कुणाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी माझा नंबर, ईमेल ॲड्रेस, वेबसाईट हे खाली दिलंच आहे. काही शंका असल्यास तुम्ही त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून मी नक्कीच तुमच्या मदतीला असेल. धन्यवाद.